पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे, उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीच्या वतीनं माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसाट, ॲडव्होकेट सुनील वाळुसकर, सौरभ काशीनाथ थिटे यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाधिकारी योगेश डोके यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सतीशराव मुळे, हरीशराव ताठे, गटनेते भागवत बडवे, सुजित कुमार सर्वगोड, अमोल डोके, विश्वनाथ आगळे, ओंकार वाळुसकर हे उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या सुविद्य पत्नी ह्या पंढरपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या माजी सभापती सौ श्यामल शिरसाट यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. नगरपालिका निवडणुकीत भाजपचे 24 नगरसेवक विजयी झाले. मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसाट यांचा पराभव झाला होता. आघाडीचे नेते उमेश परिचारक यांनी कासेगाव येथे बोलताना पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव हा जातीयता आणि भावनिकतेच्या मुद्द्यावर निवडणूक गेल्यामुळे झाल्याचं म्हटलं होतं. माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट हे मागील 35 वर्षापासून परिचारक यांचे एकनिष्ठ समर्थक म्हणून ओळखले जात आले आहेत. पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तसेच 30 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीचा अनुभव लक्षात घेत लक्ष्मण शिरसाट यांना परिचारक यांच्याकडून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आल्याचं दिसून येतं. तर पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले सुनील वाळुसकर यांच्याकडेही पंढरपूर नगरपालिका प्रशासनाचा मोठा अनुभव आहे आणि शहरातील विविध भागात मोठा संपर्क आहे आणि हीच बाब लक्षात घेत परिचारक यांच्याकडून त्यांनाही स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे. तर तिसरे उमेदवार सौरभ थिटे यांच्यावर संघ विचारधारेचा मोठा प्रभाव असून त्यांचे वडील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक काशीनाथ थिटे हे मागील 40 वर्षापासून भाजपशी निष्ठा बाळगत कार्यरत असल्याचं दिसून आलं आहे. तर सौरभ थिटे हे देखील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून पंढरपूरकरांना परिचित असून विविध राजकीय व सामाजिक घटनाक्रम अतिशय समतोल विचार व्यक्त करणारा युवक म्हणून मागील अनेक वर्षापासून त्यांची ओळख निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. एकूणच पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी परिचारक यांनी दिलेले उमेदवार पंढरपूर नगरपालिकेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीस आणखी बळ देणारे ठरले आहेत असंच म्हणावं लागेल.